नमस्कार मित्रांनो, आज लेझर MFP 323 DNWचं आपण ना अनबॉक्सिंग करूया. बघूया नक्की त्यामध्ये काय आहे. जसं त्यांनी शो केलं आहे तसाच रिझल्ट मिळतो आहे का. त्यासाठी सपोर्ट बोलून दिलेत. हे मॅन्युअल आहे, आपण नंतर बघूया. आला आपला मेन आयटम. ओके, याच्यामध्ये सपोर्ट हे काय नाही, त्यामध्ये एक USB केबल आहे. काय नाही त्यात सगळं बघ बॉक्स आहे, काय कामाचं नाही. आता ठेवूया आपण साईडला. ही मेन गोष्ट आहे आपली, ती ओपन करून बघूया. ची फ्रंट साइड आहे, ओपन करून बघूया आपण. म्हणजे पॉवर केबल आहे. बॅक साईडचा कव्हर आहे वाटतं, नंतर कळेल आपल्याला कुठं लावायचं आहे. माझ्या साईडला ठेवू. हे त्याला सगळं पॅक केलंय व्यवस्थित, जेणेकरून डॅमेज होऊ नये. नाही, इथे फिट करायचे. पॉवर स्टार्ट होत आहे, सेटअप होत आहे. थोडा वेळ घेईल, नवीनच आहे. आवाज येत असेल तुम्हाला. तर आपल्याला फ्रंट आणि बॅक ना एकाच पेजवर घ्यायचं आहे, ठीक आहे. आणि इथं ID कॉपी दिले, ठीक आहे. हा फंक्शनचा कसा यूज होतो आपण बघूया, जास्त मेहनत करायला लागणार नाही आपल्याला. हे ID कॉपी केली, ID कॉपी स्टार्ट. कॉपी होते. इथे लिहिले प्लेस बॅक, ठीक आहे. बॅक साईड प्लेस करा सांगितले. आता घेतले आपण बॅक साईड. पुन्हा स्टार्ट. बघा खाली ही फ्रंट आहे आणि बॅक आहे. क्लॅरिटी बघा किती छान आहे. म्हणजे ओव्हरऑल खूप छान आहे रिझल्ट. थोडी चांगली प्रिंट भेटत असेल तर काय वाईट आहे. आणि याचा स्पीड पण खूप चांगला आहे. आपण ना PDF प्रिंट दिले 4-5 पानाची. बघूया किती फटाफट येतात. आपला स्पीडचा थोडा अंदाज आहे.
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 हे 20 म्हणजे एका मिनिटामध्ये 30 तरी निघू शकतात. चांगला स्पीड आहे, छान आहे. प्रिंट पण बघू शकतो आपण. प्रिंट पण छान आहेत. इथं मेनू आहेत, तुम्हाला जे जे काही यूज करता येईल तुमच्या हिशोबाने करू शकता. जसं तुम्हाला पाहिजे तसं सेट करू शकता. खूप काही फीचर आहेत, खूप आहेत, छान आहेत. तर नेटवर्क आहे, तुम्ही इथं सेटिंग करू शकता. बाकी ओव्हरऑल मला खूप छान वाटलं, कारण जेवढी किंमत आपण पे केली ना त्याची फुल व्हॅल्यू भेटते आपल्याला. सो मी समाधान आहे हा प्रिंटर घेऊन. तुम्हाला काही डाऊट असेल तर मला कमेंट करा, नक्की तुम्हाला सांगेल पुढचे फंक्शन कसे आहेत. तर मी आता शिकलो आहे काय काय करायचं नक्की. तो काय डाऊट असेल तर मला कमेंट करा, नक्की तुम्हाला रिप्लाय करेल. बाकी तुम्ही लुक्स बघू शकता त्याचे.